अहिल्यानगर शहरातील तांदूळ व्यापाऱ्याची 1,11,00,000ची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय। अहिल्यानगर शहरातील स्वस्तिक चौक गणेशवाडी भागात राहणाऱ्या एका व्यापाऱ्याला तांदळात जादा नफ्याचं आमिष दाखवून तब्बल 1,11,60,000 रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। पियुष शिंगवी यांनी याबाबत फिर्याद दिली आहे। सतीश सिद्धराप्पा कोरी, अथर्व अशोक कोरी, अमित सुभाष बसवडे आणि प्रकाश तंडन अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावं आहे। ही घटना 2025 पासून सुरू असल्याचं फिर्यादीत नमूद केलंय। संशयित आरोपींनी संगनमत करत व्यवसायात मोठ्या नफ्याचं आमिष दाखवलं। आरोपींनी विविध बनावट कागदपत्र तयार करत शिंगवी यांचा विश्वास संपादित केला आणि या विश्वासाचा फायदा घेत आरोपींनी त्यांच्याकडून 1,07,00,000 रुपये किमतीचा तांदूळ घेतला। इतकंच नव्हे तर हा माल पोहोचविण्यासाठी आणखी 4,60,000 रुपये ऑनलाईन स्वरूपात उकळले। माल घेऊनही त्याचे पैसे न देता आणि दिलेली आश्वासनं न पाळता आरोपींनी शिंगवी यांची फसवणूक केली। दरम्यान आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच शिंगवी यांनी अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली। त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख पुढील तपास करतायत। प्रतिनिधी शफी सय्यद, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।